भेदभाव करू नका. खरं तर 80 वर्षाच्या पाठीमागे असा एखादा कार्यक्रम घ्यायचा म्हणलं की इंग्रजांची परवानगी आपल्याला घ्यायला पाहिजे. तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन ब्लॉग मध्ये. तर सगळ्यांना आज स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आम्ही चालली किनारात आपला मोबाईल अडकतो. भेटू सावकाश जाऊ दे गणेश. नाही स्वातंत्र्य दिन साजरा करू. तुम्हाला 4 शब्द सांगणार आहे, ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती. ज्ञान हा माणसाचा तिसरा डोळा आहे. शिक्षणामुळे माणसाची प्रगती होते. शिक्षणाला फार महत्व आहे. म्हणून तर म्हणतात, शिकाल तर टिकाल. मुला मुलीत भेदभाव करू नका. मुलींचे शिक्षण हातावर सोडू नका. मुलापेक्षा मुलगी बरी. प्रकाश देते दोन्ही घरी. गर्भली परीक्षा करू नका. आज 15 ऑगस्ट भारताला स्वातंत्र्य मिळून 80 वर्ष पूर्ण झाले. खरं तर 80 वर्षाच्या पाठीमागे असा एखादा कार्यक्रम घ्यायचा म्हणलं की इंग्रजांची परवानगी आपल्याला घ्यायला पाहिजे. आणि असा कार्यक्रम म्हणजे कोणताही सार्वजनिक कार्यक्रम घ्यायचा असला तरी इंग्रजांची परवानगी घ्यायला लागायची. कारण आपण पारतंत्र्यात होतो. स्वातंत्र्यात मिळवण्यासाठी अनेकांनी आपले प्राण वेचलं. आपला देश आहे तर आपली मर्जी चालली पाहिजे. आपलं सरकार असलं पाहिजे. आपली माणसं कुठली राज्यकर्ते असली पाहिजे असं ज्यांना वाटत होतं त्यांनी उठाव केले, बंद केले, आंदोलनं केली, चळवळी केल्या आणि त्यानंतर आपला देश स्वतंत्र झाला. बघू शकता मित्रांनो, ही आमची आहे जुनी शाळा. ह्याच ठिकाणी बसून आम्ही शिकलो 4थी पर्यंत. ही आमची जुनी शाळा. एक काळ होता आम्ही ह्याच्यावर बसत होतो. आता ही माझ्या कुठं लागते या पायाला लागते. आमची शाळा. मगाचा वर्ग होता तो 1ली 2रीचा होता. ही आहे तो 3री 4थीचा आहे. विषय टॉपचा. पहिलंही आम्हाला LED बिलेडी काय सोय नव्हती. हा बघा विद्यार्थी 2रीला आहे. 2रीला हे वाटत आता आणि आहे दुसरं आहे शाळात आहे. बघू शकता मित्रांनो, आपल्या घरी सुद्धा असलं बाथरूम नाही. सरक साईडला गण्या. हो का, इथं बारक्या पोरांना असलं खतरनाक बाथरूम बांधले. अशोक भाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली हे सगळं घडलेलं आहे.
तर मित्रांनो आता सध्या झालेला आहे स्वातंत्र्य दिन साजरा आणि आता आम्ही चाललेलो आहे घरी. बोंदाडीतनं वगैरे सगळ्याकडनं चाललेलो आहे आम्ही घरी. बघा ही तळं बघा, तळ्यात पाणी आहे भरपूर. तुम्हाला दाखवतो 1 मिनिट. हा, आणि हे आमचे घर, हे गणाचं घर, हे खालचं आमचं घर. बाय बाय टाटा.